देशाच्या राजकारणात विकास हा शब्द जितका वापरला गेलाय तितका कदाचित दुसरा कोणताही शब्द वापरला गेला नसेल. देश ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक सरकारने विकासाचंच आश्वासन दिलं होतं. अगदी 1960च्या दशकात विकास जन्माला आला असता तर आतापर्यंत विकास सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेत बसला असता. मात्र गेल्या जवळपास 80 वर्षात देशातील लोकांचा विकास तर झालाच नाही, मात्र नेत्यांचाच खूप विकास झाला असं चित्र सध्या भारतीय राजकारणात दिसतंय. असो, महाराष्ट्रातील शिवसेनेतील दुसऱ्या फुटीनंतर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या 9 पैकी 6 खासदारांनी एक जाहीरपणे दावा केला. ते म्हणाले, आपापल्या विभागाचा विकास करण्यासाठी सत्तेत राहणं गरजेचं आहे. सत्तेशिवाय मतदारसंघांचा विकास करता येत नाही आणि विकास करण्यासाठी निधीची गरज असते. त्यांनी विरोधकांना विकास निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. परंतु खरंच सत्तेशिवाय विकास थांबतो का? प्रत्येक खासदाराला दरवर्षी मिळणारा खासदार निधी MP लॅड्स फंड कुठे जातो? ज्या खासदारांनी निधी मिळत नसल्याचा किंवा विकास रोखल्याचा आरोप केला त्यांना प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून किती निधी मिळाला होता? त्यांनी तो किती निधी खर्च केला आणि तो तसाच पडून राहिला का? आज आपण या सरकारी आकडेवारीच्या आधारे या 6 खासदारांच्या निधीचा रियालिटी चेक करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. खासदारांचा हा हिशोब समजून घेण्यापूर्वी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम अर्थात MP लॅड्स म्हणजे काय आहे हे समजून घेऊयात. प्रत्येक खासदाराला, मग तो सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा, आपल्या मतदारसंघातील स्थानिक गरजांनुसार विकास कामं करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 5 कोटी रुपये दिले जातात. 5 वर्षांचा कार्यकाळ धरला तर हा निधी 25 कोटी रुपये होतो. हा निधी थेट खासदाराच्या हातात दिला जात नाही, तर तो जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा होतो. खासदारांनी सुचवलेल्या कामांना जिल्हाधिकारी मंजुरी देतात. हा निधी प्रामुख्याने कुठे खर्च करायचा असतो? तर पिण्याच्या पाण्याची सोय करणे, प्राथमिक शिक्षण आणि शाळांची दुरुस्ती करणे, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता, ग्रामीण किंवा स्थानिक रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था आणि स्मशानभूमी किंवा सामाजिक सभागृह बांधणे. म्हणजेच खासदार विरोधी पक्षातला असला तरी त्याला हा हक्काचा 5 कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळतच असतो. मग तरीही सत्तेशिवाय विकास करता येत नाही असं हे खासदार म्हणतात, ते हास्यास्पद नाही का? आता आपण त्या 6 खासदारांच्या मतदारसंघांचा लेखाजोखा पाहूयात ज्यांनी सत्तेसाठी पक्षांतर केलं. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या म्हणजेच MOSPI या अधिकृत डेटाबेसच्या आधारावर आपण हे विश्लेषण पाहणार आहोत. पहिले खासदार आहेत भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी मतदारसंघ. एकूण मिळालेला निधी 14.70 कोटी रुपये. खर्च झालेला निधी 71 लाख रुपये म्हणजेच 4.9%. पूर्ण झालेली कामं 135 कामांपैकी 2 कामं पूर्ण म्हणजेच केवळ 1.5% कामं पूर्ण. शिल्लक निधी आहे 13.98 कोटी रुपये. दुसरे खासदार आहेत संजय जाधव, मतदारसंघ परभणी. एकूण मंजूर झालेला निधी 14.70 कोटी रुपये. खर्च केलेला निधी 3.78 कोटी रुपये म्हणजेच 25.60%. पूर्ण झालेली कामं 56 पैकी 25 म्हणजेच 30.9%. शिल्लक निधी 10.91 कोटी रुपये. तिसरे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली मतदारसंघ. एकूण मंजूर झालेला निधी 19.02 कोटी रुपये. खर्च केलेला निधी 5.06 कोटी रुपये म्हणजेच 26.6%. पूर्ण झालेली कामं 79 पैकी 28 म्हणजेच 26.2%. शिल्लक निधी 13.95 कोटी रुपये. चौथे खासदार आहेत संजय देशमुख, मतदारसंघ आहे वाशिम. एकूण मंजूर झालेला निधी 18.60 कोटी रुपये. खर्च झालेला निधी 1.41 कोटी रुपये म्हणजेच 7.6%. पूर्ण झालेली कामं 106 पैकी केवळ 7 म्हणजेच 6.2%. शिल्लक निधी 17.14 कोटी रुपये. पाचवे खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर, मतदारसंघ आहे धाराशिव.
एकूण मंजूर झालेला निधी 18.47 कोटी रुपये, खर्च झालेला निधी 1.97 कोटी रुपये म्हणजेच 10.7%. पूर्ण झालेली कामं 130 पैकी 21 म्हणजेच 13.1%. शिल्लक राहिलेला निधी 16.49 कोटी रुपये. आणि 6वे खासदार म्हणजे संजय दिना पाटील, मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई. एकूण मंजूर झालेला निधी 14.70 कोटी रुपये, खर्च केलेला निधी केवळ 15 लाख म्हणजे केवळ 1.1%. पूर्ण झालेली कामं 40 पैकी 0 म्हणजेच 0%. शिल्लक निधी 14.54 कोटी रुपये. खासदारांना मिळणारा 5 कोटींचा खासदार निधी हा केंद्राकडून थेट येतो, तो राज्य सरकार रोखूच शकत नाही. मग हे खासदार आम्हाला निधी मिळत नाही, आमचा विकास रोखला गेला असा आरोप का करत होते? याचं उत्तर आहे राज्य सरकारचे विशेष निधी आणि मोठे प्रकल्प. मतदारसंघात फक्त 5 कोटींच्या निधीने मोठी कामं पूर्ण करता येत नाहीत. रस्त्यांचे डांबरीकरण, उड्डाणपूल, मोठे कारखाने, जलसंसाधनाचे मोठे प्रकल्प यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नियोजन विभागाकडून शेकडो कोटी रुपयांचा विशेष निधी लागतो. तो मिळवणं हा उद्देश घेऊन आमदार खासदार सत्तेकडे आकर्षिले जातात. मात्र निधी मिळवणं हा काही एकमात्र उद्देश नसतो. कोणाला कोणत्या पदाचा आमिष, तर कोणी कोणत्या तरी दबावाखाली सत्तेची कास धरतात. परंतु ही सर्व आकडेवारी पाहिली तर या 6 खासदारांनी निधी न मिळाल्याची बोंब मारणं निरर्थक असल्याचं दिसून येतं. या पक्षांतरामागे वेगळीच कारणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. जर लोकशाहीत सत्तेशिवाय विकास करता येत नाही हे तत्व जर आपण मान्य केलं तर मग विरोधी पक्षाचं अस्तित्वच संपून जाईल. अनेकदा खासदारांना मिळालेला निधी हा जिल्हाधिकारी कार्यालयात लाल फितीच्या कारभारात अडकून पडतो. कामांचा प्रस्ताव वेळेत न देणं किंवा प्रशासनाकडून मंजुरी न मिळणं यामुळे निधी खर्च होत नाही. याला सत्तेचं राजकारण म्हणायचं की प्रशासकीय दिरंगाई? जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी सत्तेचं कारण पुढे करून पक्षांतर करतो तेव्हा मतदारांनी ज्या विचारधारेला किंवा ज्या पक्षाला मतदान केलेलं असतं त्यांचा अपमान होतो का, हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. सरकारी अहवाल असं दर्शवतात की या 6 पैकी बहुतांश खासदारांनी त्यांच्या खासदार निधीचा काही टक्केच वापर केला होता. म्हणजेच विकास कामासाठी पैसा कमी पडत नव्हता, तर खरी लढाई ही मोठ्या निधीच्या वाटपाची आणि राजकीय वर्चस्वाची आहे. हा होता शिंदे सेनेत गेलेल्या 6 खासदारांच्या विकास निधीचा आणि दाव्यांचा संपूर्ण हिशोब. खासदार निधी प्रत्येक लोकप्रतिनिधीला मिळतोच आणि तो खर्च करण्याची जबाबदारी ही त्याच खासदाराची असते. परंतु मतदारसंघावर स्वतःची राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि राज्य सरकारकडून आणखीन कोट्यवधींचा किंवा शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी सत्तेत राहणं हाच एकमेव मार्ग या खासदारांना योग्य वाटतो. याशिवाय एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवून राज्यातील राजकारणात वरचढ होऊ इच्छितात आणि असं करून ते मुख्यमंत्री पदावर दावा करू पाहत असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना शिंदेंना हे जमेल का, किंवा फडणवीस शिंदेंचं हे राजकारण किती दिवस चालू देतील, हे प्रश्न सध्या महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनले आहेत.